एखाद्या मालिकेचा पूर्वसूत्र जसं असतं ना तसं मगाचा ते वाक्य होते, 2 वाक्य घेऊन सुरुवात करतो कार्यक्रमाला. डोकं शाबूत आहे रसिक मायबाप श्रोते हो, हा प्रश्न तुमच्या माझ्यासाठी नाही, तर अशा दमदार शीर्षकाच्या कादंबरीने वाचक मनाची पकड घेणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर गीता जोशी, प्रत्येक झाडाला असे बहरून येण्याचा ऋतू, रितेपणाचा सोहळा त्याआधी उपभोग तू, किंवा उत्सवाला उधाण येते उत्साह उतू उतू जातो, उत्सवाला उधाण येतं उत्साह उतू उतू जातो, सुगंधाला येते भरती, सौंदर्याला फुटतात पंख, असे सहजपणे लिहून जातात. त्यावेळेला बहावासारखा कविता संग्रह जन्माला येतो. तर या 2 पुस्तकांचं लोकार्पण होत आहे. त्यासाठी मी आदरणीय आपल्या प्रकाशन व्यवसायातले भीष्माचार्य आदरणीय अनिल भाई मेहता सर, श्री जगदाळे सर, प्राध्यापक डॉक्टर गीता जोशी, श्री सचिन केळकर सर, संध्याताई साठे जोशी आणि संयुक्ताताई राठोड यांना व्यासपीठावर पाचारण करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आता आपल्या उत्तरार्धाला, प्रकाशनाच्या उत्तरार्धाला सुरुवात करूया. पोटोवा झालेला आहे. पुस्तकरूपी विठोबाचं आता प्रकाशन या सोहळा या ठिकाणी आपण अनुभव घेऊया. आजच्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्या पुस्तकाच्या लेखिका कवयित्री डॉक्टर गीता जोशी यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, सर्वच मान्यवर हे दिग्गज आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, पण त्यातून ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले अनिल मेहता सर. पब्लिकेशन क्षेत्र आणि मेहता सर यांच्याबद्दल किती बोलावं आणि किती बोलू नये इतकं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. त्यांचे अनुभव आपण सतत ऐकत असतो, अनुभवत असतो. तरी सुद्धा त्यांच्या या मेहता पब्लिशिंग हाऊस हे नाव इतक्या उंचावर गेलेलं आहे की त्यांनी केलेल्या पुस्तकांचं जी पुस्तकं त्यांनी निर्मित केली, लेखकांकडनं लिहून घेतली आणि प्रकाशित केली ते अगणित आहे. त्याचे सगळेजण आपण वाचक आहोत, आपल्याला ते मान्य आहे आणि आपल्याला ते आवडणारं आहे. असे मेहता सर त्यांनी प्रकाशन क्षेत्रामध्ये वाचनाची आवड असल्यापासूनची सुरुवात करत पुढे त्यांनी पुस्तकाचं अजब पुस्तकालय त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये स्थापन केलं. त्याच्यानंतर वाचनाच्या आवडीमधून त्यांनी हे प्रकाशन सुरू केलं, ते पण त्यांच्या मित्राच्या आग्रहाखातर आणि त्याच्या येणाऱ्या पुस्तकातून वगैरे वेगवेगळे पुस्तकं निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे लेखक निर्माण केले, त्यांच्याकडनं लिहून घेतलं. जे जे उत्तम आहे, जे जे सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहे असं उदात्त विचार असलेले अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. तर श्रेयाताई माझ्याकडे बघते आहे आणि मला तिने पूर्वीच सांगितलंय की फार बोलू नकोस ना बाई. तर अशा ऋषितुल्य अनिल सरांचं या ठिकाणी मी आभार मानते की त्यांनी या पुस्तक प्रकाशनाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कवयित्री, लेखिका, त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. त्या 2 पुस्तकांमध्ये बहावा हा काव्यसंग्रह आहे आणि आहे कसा तो आननी हा कथासंग्रह आहे. याच्याबद्दल अधिकची माहिती त्यांच्याकडनं आपल्याला मिळणारच आहे, ती आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचीच आहे. तत्पूर्वी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर नीता नरेंद्र जोशी या PhD आणि त्यांचे जे विषय आहेत ते विंदा करंदीकर एक चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा MA मराठीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. लेणे प्रतिभेचे
समीक्षा ग्रंथ राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला आहे. लेणे प्रतिमेचे या ग्रंथाला कविवर्य पा. कृंभ निकुंभ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. डोकं शाबूत आहे ही कादंबरी त्यांची प्रकाशित झालेली आहे. आता डोकं शाबूत आहे ही कादंबरी जी आहे ती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संस्थांचा त्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विविध वृत्तपत्रातून समीक्षा लेखन, मुलाखती, अस्वस्थ अंतरंग, स्तंभलेखन, वैचारिक व ललित लेखन, तसेच संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे 32 वर्षांच्या अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांच्या या सगळ्या साहित्यामध्ये उतरलेला आपल्याला बघता येईल. आकाशवाणीवर इंदिरा संत, मेघदूत अशा काही विषयांवर त्या सतत कार्यक्रम सादर करत असतात. बोलू ऐसे काही ही विचारपुष्प मालिका त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेली आहे. औरंगाबाद विद्यापीठाच्या FM रेडिओ चॅनलवरून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विंदा करंदीकर यांच्यावर त्या कार्यक्रम सादर करत असतात. विविध व्यासपीठावरून व्याख्याने, प्रतिथयश लेखकांच्या मुलाखती त्या घेत असतात आणि साहित्य आनंद देतात, साहित्य आनंद घेतात. तशा पाहायला गेल्या तर मी फक्त हे दोन्ही पुस्तक थोडीशी त्यांना म्हटलं माझ्याकडे तुमच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाहीये, आपण पुस्तक प्रेमी आहोत, एकमेकांबद्दल अगदी कमी ओळख आपल्याला आहे, मला जरा बघायला द्याल का? तर फक्त नजर टाकलेली आहे. अतिशय दोन्ही पुस्तक उत्कृष्ट आहेत. साधी सरळ सोपी भाषा शैली आहे, त्याच्यामुळे सगळं आपल्याला वाचल्याच्या नंतर ते कळणारच आहे. तर अशा ह्या गीताताई, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन करावं. मेहता सरांना त्या म्हणाल्या नंतर बोलणार नाहीये, कारण श्रेयाताईंनी माझे आभार मानावेत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. श्रेयाताईंनी माझे आभार मानावेत, त्यासाठी माझी पुस्तकं जी आहेत तीच तुमच्याशी बोलतील, एवढंच फक्त मी तुमच्याशी बोलते. ती पुस्तकं हा कार्यक्रम झाल्यानंतर इथं उपलब्ध असतील तुम्हाला वाचायला, विकत घ्यायला, सगळ्यासाठी. तेव्हा मी बोलणार नाही पुस्तकाबद्दल काहीही. आणि माझी जी काहीतरी 5-10 मिनिटं वगैरे नियोजित असतील ती मी संध्याताईंसाठी राखून ठेवली आहेत. धन्यवाद. मी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय मेहता सर, सचिन केळकर सर आणि बाकल सर, जगदाळे सर आणि गीताताई, संध्याताई यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं. या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आता पुढचं पुस्तक जे आहे ते आहे बहावा.
सर्वांचे. मंडळी, ही 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. याचं प्रकाशन आत्ता आपण मान्यवरांच्या हस्ते केलेलंच आहे. पण हे जे प्रकाशक आहे अल्टिमेट असोसिएट्स या प्रकाशन संस्थेने ही 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. आपले पुस्तक प्रेमी जे आहेत बिपिन बाकळे सरांनी त्यांच्या या प्रकाशन संस्थेमार्फत ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊया. आणि या प्रकाशनाच्या संदर्भात आत्ता झालेलं जे प्रकाशन आहे त्याच्यासाठी पण पुन्हा एकदा गीताताईंचं कौतुक करत आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. आणि मी या पुस्तकाबद्दल अधिकचं जाणून घेण्यासाठी संध्याताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील मान्यवर, सगळ्यात आधी सांगते की श्रेयाचा माणसांचा चॉईस अगदीच चुकला आहे. शिक्षकांच्या किंवा तत्सम व्यवसायातल्या माणसांच्या हातात कधी माईक द्यायचा नसतो. ते साधारणपणे 30 ते 45 मिनिटं माईक सोडत नाही. तर त्यामुळे मी शक्य तितकी वेळाची मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करणार आहे. हां, पुढचं वाक्य तेच होतं माझं. आता श्रेया डीपीच्या ऐवजी तुझ्या डीपीच्या ऐवजी सगळेजण घड्याळाचा फोटो लागला म्हणून मी हातातलं काढून ठेवलं होतं. तर डॉक्टर गीता जोशी यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. त्यामुळे त्या 2 पुस्तकांचा अवधी मला मिळाला आहे असं मी स्वतःच गृहीत धरते आहे. पहिलं पुस्तक जे आहे ते आहे कसा तो आननी. केशवसुतांच्या एका कवितेमध्ये होता कसा तो आननी ह्याच्याशी साधर्म्य सांगणारं हे शीर्षक आहे. मात्र केशवसुतांचा होता कसा आननी हे कवीच्या मृत्यूनंतरचं होतं आणि आहे कसा तो आननी हे भविष्य काळामधलं आहे. आणि मुख्यतः उत्सुकता हा जो मानवी गुणधर्म आहे त्या गुणधर्माशी संबंधित अशी ही कथा आहे. म्हणजे अगदी साधं आजच्या संमेलनाचं घ्यायचं झालं तर आजच्या घडीला सुद्धा सगळ्यांची उत्सुकता ताणून धरलेली आहे की हा नंतर काय आहे कोणालाच माहिती नाहीये. तेव्हा आहे कसा तो आनंद पुढचा कार्यक्रम. ह्या कथासंग्रहामध्ये एकूण 18 कथा आहेत आणि त्यामधली ही जी शीर्षक कथा आहे ती आता मी सांगितलं त्याप्रमाणे उत्सुकता ह्या मानवी भावनेवरती आधारलेली आहे. कथानायिका जी आहे ती लहानपणी विठ्ठल बघायला जाते आणि विठ्ठल आपण पहिल्यांदा गाण्यातून ऐकलेला असतो प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी. तर त्यामुळे रांगेमध्ये उभं असताना विठ्ठल कसा दिसत असेल. त्यानंतर पूर्वीच्या म्हणजे ही जी कथा आहे ती साधारणपणे 60-70च्या दशकातली असावी की नवरा मुलगा बघायला यायचा, मुली जराशी नजर वर उचलून बघायच्या. तर ती अशी कथानायिका आहे की तो होणारा नवरा आहे कसा आननी तो अंतरपाटापलीकडेच दिसणार. आणि त्यानंतर पुढे हीच संकल्पना मातृत्वापर्यंत आहे. प्रेग्नन्सीमध्ये माहिती नसतं मुलगा होणार की मुलगी होणार आणि मग ते झाल्यानंतर ते कसं दिसणार आहे. तर अशी ही संकल्पना आहे कसा तो आननी. 18 कथा आहेत आता मी म्हटल्याप्रमाणे. तर ह्या कथेबद्दल मी अजून 2 शब्द सांगेन की विंदा करंदीकरांच्या साहित्यावर त्यांनी PhD केली. तर ही कथा जेव्हा लिहिली तेव्हा त्यांनी ती भीत विंदांना दाखवायला नेली. ते म्हणाले मला काही वाचायला वगैरे वेळ नसतो, हल्ली मी फारसं वाचत नाही, कोकणस्थी बाणा स्पष्ट काय आहे ते. पण नंतर 2 दिवसानंतर त्यांचा फोन आला की एवढे मी दिवाळी अंक वाचले पण ह्या दर्जाची कथा काही मला वाचायला मिळाली नाही. माझा 1 रुपया खर्च करून मी तुला फोन केलाय. यावरून तुझ्या लक्षात येईल की ती कथा मला किती आवडलेली आहे. मुख्यतः ह्या कथांबद्दल बोलायचं तर त्यांना कोकणच्या मातीचा आणि विशेषतः चिपळूणच्या मातीचा सुगंध आहे. म्हणजे जे सगळे गांधारेश्वर वासिष्ठी हे जर सगळे जे उल्लेख आहेत ते ह्या बऱ्याचशा कथामध्ये आहे. त्यातही वाट वेगळी ही कथा जी आहे ती मला माझ्याशी खूप रिलेट करणारी अशी वाटली. गुरं हरवण्याचा अनुभव मी बरेचदा घेतलेला आहे. तर नेहमी चाकोरीमध्ये जाणाऱ्या एका पाड्याच्याही मनात येतं की आज आपण
आपण वेगळी वाट धरावी. तर असा त्या कथेचा थोडक्यात सारांश आहे. सगळ्या कथांबद्दल मी काही बोलणार नाही, पण बोनसाय नावाच्या कथेबद्दलचा एक प्रसंग अतिशय हृदय हेलावून टाकणारा असा आहे. एक मंदमती दीर आईसारखा ती बाई त्या मुलाला सांभाळते आणि किती त्याचा विश्वास असतो त्या वहिनीवरती, तर ती एकदा बाहेर जाताना त्याला ताक घुसळायला देते. तुम्हाला माहिती असेल की मंदमती मुलं असतात, त्यांना कशात ना कशात तरी गुंतवून ठेवावं लागतं. तर ती त्याला ताक करायला बसवते, आणखीन नातवाला सोडायला शाळेत जाते किंवा अन्य काहीतरी कामांना जाते. 11 वाजता बाहेर गेली बाई संध्याकाळी 5 वाजता परत येते, तोपर्यंत तो मुलगा ताक घुसळत बसलेला असतो. इतकं तो अंगावरती काटा येतो. तेव्हा या सगळ्या कथा ज्या आहेत त्या कथांमध्ये असेच आपल्या हृदयाला भेटणारे, आपल्याला जवळचे वाटणारे असे विषय आहेत. दुसरं पुस्तक आहे कविता संग्रह. दिवटे सरांना मी म्हटलं हे माझ्यावरती फारच मोठं हे टाकताय हो तुम्ही कविता संग्रहाबद्दल बोलायला, पण मी जेव्हा तो वाचायला घेतला तर तेव्हा अक्षरशः मी हरवून गेले त्याच्यामध्ये. कारण निसर्ग हा मुख्य विषय आहे. निसर्ग सुद्धा मी म्हणणार की ब्रह्मांड आहे सगळं त्याच्यामध्ये. साधारणपणे बघा काही गोष्टी अशा असतात, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र कितीही वेळा बघितलं तरी आपल्याला त्याचा मोह पडतोच. तसं बहाव्याचं झाड आहे. कितीही वेळा बघा तुम्ही, म्हणजे हे आता बघितलं 5 मिनिटांनी दुसरं बघितलं तरी तुम्ही भारावून जाता. तर त्या बहाव्यावरती एकूण 8 कविता आहेत. एकच ओळ सांगते त्याच्यामधली की जी मला अतिशय आवडली. डोळ्याचे पारणे फिटता फिटेना, रंगांचीही आस मिटता मिटेना. बहाव्याचं अगदी यथार्थ वर्णन कितीही आपण बघितलं तरी आपलं समाधान त्याने होत नाही. बाकीच्या आता किती विषय आहेत, 100 कविता आहेत, म्हणजे अर्थात 100 विषय आहे, पण त्याच्यामध्ये रानफुलं आहेत. अगदी अतिशय उग्र वासाची सातवीण किंवा सप्तपर्णी आहे, बुचाची फुलं आहेत, भुईचाफा आहे, प्राजक्त आहे, आणि मी आता ब्रह्मांड म्हटलं, चांदणी रात्र आहे, नद्यांचं वर्णन आहे. असे अनेक विषय त्याच्यामध्ये, म्हणजे कुठला विषय राहिलाच नाहीये. आणि वृत्तबद्ध कविता आपण ज्यांना म्हणतो, वृत्तबद्ध कविता म्हटलं की विजय जोशींचं नाव आठवतं आपल्याला. या दोन्ही पुस्तकांच्या बाबतीमध्ये असा एक योग आहे. वर्तमानपत्राच्या शेवटी म्हटलेलं असतं बघा, मालक, मुद्रक, प्रकाशक, आम्ही नंतर पुढे चेष्टा करायचो वाचक. तर तसं नाहीये. तर इथे लेखक, प्रकाशक आणि प्रस्तावनाकार हे तिन्ही आपल्या समूहामध्ये आहेत. हा एक छान असा योग या ठिकाणी जमून आलेला आहे. आणि त्यामुळे बऱ्याचशा कविता ज्या आहेत त्या वृत्तबद्ध आहेत. विशेषतः रानफुलं जी कविता आहे ती मी वाचताना चालीत म्हणतच होते. कवी माधवांचं हिरवं तळकोकण, बालकवींची औदुंबर आणि भारात आंब्यांची सायंकाळची शोभा, ह्या तिन्ही कवितांची आठवण व्हावी इतकी ती कविता सुंदर जमलेली आहे. मी फक्त त्या कवितेच्या पहिल्या 4 ओळी म्हणून दाखवते आणि थांबते. पिवळी तांबूस निळी जांभळी नाजूक अलवार, लक्ष फुलांचा जणू गालीच्या वाटा वाटावर. ताटवे कपारी कुठे पठारी कुठे प्रपाता खाली, डोंगर उतरणीवरी शेवरी सवयी नदी किनारी. अशीच ती संपूर्ण कविता सगळं निसर्गाचं वर्णन करणारी आहे. तर मी सगळ्यांना आग्रह करीन की ही दोन्ही पुस्तकं अवश्य वाचा, विकत घेऊन वाचा, तुम्हाला ती आनंद देतील. धन्यवाद. या ठिकाणी पुस्तक प्रकाशन झालंय, पण व्यासपीठावर उपस्थित असलेले हे सर्व मान्यवर जे आहेत त्यांच्यासाठीच्या बाबा बोरकरांच्या ह्या 4 ओळी किती लागू पडतात ते बघा. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, सुंदराचे सोहळे. असा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि हा कार्यक्रम, प्रकाशनाचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. पुढचा कार्यक्रम कुठला आहे त्याची उत्सुकता मला पण आहे, कारण मला काही त्यातली आयडिया नाही आहे. तेव्हा त्या पुढच्या कार्यक्रमासाठी आपण आता मी सूत्र देते सरांकडे.
पद्धतींचे आज प्रकाशन संपन्न झाले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सोहळा अधिकच रंगतदार झाला. आपले सर्वांचे मनापासून आभार. सरते शेवटी शेतकरी म्हणून माझा जो परिचय दिला तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अनेक कसोटीचे क्षण येत असतात. त्या अनेक कसोटीच्या क्षणापैकी हा एक आजचा कसोटीचा क्षण होता. त्यातून उत्तीर्ण झालं, होता आलं, नाही आलं हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे. आणि संयोजकांनी खरं तर ही न पेलवणारी जबाबदारी माझ्यावर सोपवली. ही पार पाडण्यामध्ये मी किती यशस्वी झालो ते आपणच ठरवायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील घोषणा करतील.